सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। सिटीजनशिप, नागरिकत्व अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। संविधानाचं वाचन करताना नागरिकत्व सिटीजनशिप हा आपला पार्ट 2 आहे। 5 ते 11 कलम आहेत, ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत। ते समजण्याच्या पूर्वी ही संकल्पना समजणे आवश्यक आहे स्पर्धक म्हणून, कारण नाही समजलं तर प्रिलिमचे जे 5 ते 11 मधले जुगाड आहेत ते काही समजत नाही, भसकून जातात। कधी कधी अनालिटिकल प्रश्न आले तर मग तर विचारू नका। मेन्स मध्ये फर्रा लिहायचा आहे, तो जमीन आहे काय म्हणतात बाबा माहित नाही, गोंधळ नको। आणि तिसरी गोष्ट, इंटरव्ह्यू मध्ये बकबक कशी करायची बाबा माहित असेल तर बकबक, कॉन्सेप्ट क्लिअर खूप महत्वाचा आहे। आता हा जो कॉन्सेप्ट आहे सिटीजनशिप, हा केवळ स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून नाही, तर आपण सर्व स्पर्धक म्हणजे तुम्ही सर्व स्पर्धक है ना, या देशाचे नागरिक सुद्धा आहात। आज जर आपण जगातील डेमोक्रेटिक कंट्रीचा सध्या कंटेम्पररी सिच्युएशन इतिहास बघतोय तर क्रायसिस कंडिशन मध्ये आहे, फ्लक्स कंडिशन मध्ये आहे। आणि त्यातील सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम काय दिसतोय तर लोकांना नागरिकत्व काय, नागरिक काय म्हणतोय, मी नागरिक हो का हे समजे नाही। नागरिकत्व आणि भलती सलती निष्ठा याच्यातला ताळमेळ काहीच लक्षात येत नाही। म्हणजेच काय, ते नावारूपाचे नागरिक आहेत, बहुतांशी नावारूपाचे नागरिक आहेत। प्रत्यक्षात ज्याला आपण म्हणतो अवेकंट सिटीजन, सजग नागरिक, तसं नाही आहे। आणि म्हणून सगळा गोंधळ झालाय। त्याच्यामुळे दुहेरी कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणजे आपण ऍज अ स्पर्धक, ऍज अ कॉम्पिटिटर आणि ऍज अ अवेकंट सिटीजन हे समजून घेणं आवश्यक आहे। तर आजच्या टॉपिक काय पाहणार आहोत आपण, पहिल्यांदा तर संकल्पना क्लिअर करून घेणार आहोत की व्हॉट इज मीन बाय सिटीजनशिप, म्हणजे नागरिक म्हणजे काय हे पाहून घेऊ। हु इज अ सिटीजन, वेदर आय एम ऑर नॉट, है ना, ते महत्वाचं आहे ना, चेक करावं लागेल स्वतःला। तर कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ। दुसरं असं की याचा जर्नी कसा झाला बाबा, प्रवास कसा है ना, आला कुठून हा नागरिकत्व आणि आधी कसा होता आता कसा आहे, कॉन्सेप्च्युअली प्रत्यक्षात कसा आहे तर सावळा गोंधळ तुम्हाला सांगितलंच। आणि त्याच्यानंतर बाकी इटुकले पिटुकले आजूबाजूचे की बाबा याले नागरिक म्हणतात तर दुसऱ्याला काय म्हणतात, बाहेरचा कसा भाव आला तर त्याला का म्हणायचं। आणि मग नागरिकत्व म्हणजेच राष्ट्रीयता का, वेदर द सिटीजनशिप इज इक्वल टू द नॅशनॅलिटी, हो का नाही। तर हे जे बेसिक आहेत हे आपण आज समजून घेणार आहोत। समजायचं, थोडी डेप्थ घ्यायची आहे। छोटासा जरी टॉपिक असला तरी थोडी डेप्थ घ्यायची आहे, डेप्थ घेणं आवश्यक आहे। चलायचं, चला बाबा मग पाहून घेऊ। पहिल्यांदा तर आपण डायरेक्ट जम्प करू कॉन्सेप्टवर, डायरेक्ट जम्प आधी आणि मग इव्होल्युशनवर। मी उलटा चाललो आता। पहिल्यांदा ह्या कॉन्सेप्ट पक्का झाला पाहिजे। बिलकुल एवढ्या 4 याच्यामध्ये संपूर्ण कॉन्सेप्ट आहे, 4 याच्यामध्ये संपूर्ण। मग याच्या जिस्पी काढू। पहिला काय म्हणलाय, वर वाचा, काय दिसते, यस, सार्वभौम राज्याचा कायदेशीर सभासद, सार्वभौम राज्याचा, लक्षात घ्या, सॉव्हरेन स्टेट चा कसा आहे, कायदेशीर लीगल मेंबर आहे बाबा। मग पहिल्यांदा आपल्याला दिसते सॉव्हरेन स्टेट। सॉव्हरेनिटी पाहिला का, याच्या परचा व्हिडिओ पाहून घ्या आधी, नसम पाहिला तर। सार्वभौम कशाला म्हणतात पाहून घ्या, समजून जाईल। सार्वभौम खूप महत्वाचं आहे। काय आहे, असं राज्य ज्याला पूर्ण स्वायत्तता आहे, फुल ऑटोनॉमी, पूर्ण स्वायत्तता आहे, संपूर्ण स्वायत्तता, आंतरिक आणि बाह्यंग त्याच्यात संपूर्ण। असं जे असे राज्य म्हणजे इथे राष्ट्र, लक्षात घ्या, स्टेट ही संकल्पना पॉलिटिकल लँग्वेज मध्ये म्हणजे राज्यशास्त्रीय लँग्वेज मध्ये स्टेट मीन्स अ कंट्री और नेशन, प्रॉपर वर्ड इज अ नेशन, राष्ट्र। ठीक आहे, क्लिअर। तर सॉव्हरेन स्टेट म्हणजे फुल ऑटोनॉमी असलेला, पूर्णपणे स्वतंत्र असलेला त्या देशातील जो नागरिक असेल तो कसा असेल, कायदेशीर सभासद असेल। उदाहरणार्थ, भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी भारतातले लोक नागरिक होते काय, नाही,
का तर भारत काय होता, कॉलोनी होता, वसाहत होता. बरोबर आहे, भारत हा काय होता, वसाहत होता. आणि वसाहतीमध्ये कोणाचं राज्य होतं, ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि ब्रिटिश जे आहेत ते आपल्या भारतीयांना मस्त मजा मारू देत होते का, नाही. ते जे ठरवतील त्याच्यानुसार आपल्याला हंटर मारायचे. म्हणजे आपल्याला काय म्हणायचे, सब्जेक्ट. आपल्याला काय म्हणायचे, सब्जेक्ट. आपण सब्जेक्ट होतो. आधी राजेशाही होती तेव्हा राजा जसा म्हणत तसा, कोणाला जगण्याचा मरण्याचा अधिकार काय घेणं देणं नव्हतं. राजा ठरवून तुला जगू द्यायचं का नाही जगू द्यायचं. बरोबर आहे. म्हणून राजा का म्हणजे हे माय विषय होत, माय सब्जेक्ट होत, मी जसा पाहिजे तसा ठेवी. बरोबर आहे, क्लिअर. परंतु जेव्हा डेमोक्रॅटायझेशनची प्रोसेस सुरू झाली, जेव्हा स्वातंत्र्याची चळवळी सुरू झाल्या आणि देश स्वातंत्र्य व्हायला लागले, त्या वेळेला आपल्याला दिसतं मॉडर्न कॉन्सेप्ट सिटिझनशिपचा विकसित झाला. म्हणजे सॉव्हरेन स्टेटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कायदेशीर सभासद असेल तर, म्हणजे त्या स्वतंत्र राज्याचा, त्या सार्वभौम राज्याचा जो सभासद त्या राज्याने जे काही नियम ठरवून दिले आहेत, जे काही रूल्स ठरवून दिलेले आहेत, त्याच्यानुसार जर तो सभासद असेल तर, त्याच्यानुसार जर तो सभासद असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सिटीजन म्हणतो. त्याला आपण नागरिक म्हणतो. म्हणजे इथे आपल्याला काय दिसते, सार्वभौम राज्य आणि नागरिक ह्या दोन्ही संकल्पना दिसतात. बरोबर आहे, सार्वभौम राज्य, बरोबर आहे, आणि दुसरीकडे नागरिक. नागरिक ही संकल्पना दिसते. हा याचा लिगल सभासद आहे असं. पण आपण आता गृहीत धरूया की एक सॉव्हरेन स्टेट आहे, एक सार्वभौम राज्य आहे आणि एकही सभासद नाही, तिथे माणूसच नाही. त्याला सॉव्हरेन स्टेट म्हणू शकतो का, कारण सॉव्हरेन स्टेटचा अर्थ काय आहे, फुल ऑटोनॉमी. फुल ऑटोनॉमी कशासाठी, काम करासाठी. अंतर्गत जे काही काम करायचं आहे त्याला पूर्ण स्वातंत्र्य. आता तिथं माणसंच नाही तर काम कोण करण, रेती माती झाडं झुडं करण का, नाही. त्याला राज्य म्हणू शकत नाही. म्हणजे जिथे मनुष्य नाही ते राज्य नाही, जिथे मनुष्य नाही तिथे राज्य नाही. मग ज्या राज्याला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं आहे, अंतर्गत कारभारामध्ये कोणी ढवळाढवळ करणार नाही, बाह्यांगत कोणते संबंध ठेवायचे तो निर्णय घेईल. मग त्यातील जे माणसं आहेत, सभासद आहेत, ते जर नागरिक आहेत, याचा अर्थ नागरिक आहेत तर सार्वभौम राज्य आहे, आणि सार्वभौम राज्य आहे तर नागरिक आहे. म्हणजे दोन्ही परिपूरक आहेत, बोथ आर कॉम्प्लिमेंटरी. याचा अर्थ नागरिक हा सार्वभौम राज्याचा अविभाज्य घटक आहे. कसा आहे, इट इज अ indivisible. Citizenship or citizen is an indivisible part of the sovereign state. क्लिअर, लक्षात आलं. बरोबर, ठीक आहे. आता पुढे जाऊया. बघा, राजकीय समुदायाचे पूर्ण आणि समान सदस्यत्व. पहिल्यांदा सदस्यत्व कायदेशीर समजलो, म्हणजे त्या राज्याने निर्णय जो घेतला असेल, जे कायदे नियम बनवले असेल त्यानुसार. आता दुसरीकडे आपण काय म्हणतो, राजकीय समुदायाचे पूर्ण आणि समान सदस्यत्व. राजकीय समुदाय इथे शब्द लक्षात ठेवायचा, सॉव्हरेन स्टेट. राजकीय समुदाय इथे सॉव्हरेन स्टेट असा समजूया का, कारण की कुठलंही राज्य म्हटलं तर त्यामध्ये डेलिबरेशन डिस्कशन्स होतात. कशासाठी, निर्णय घेण्यासाठी. कशाचे निर्णय घ्यायसाठी, तर तिथील राहणाऱ्या लोकांचं सर्व कल्याण कसं होईल, सुरक्षा कशी अबाधित राहील, सर्व लोकांमध्ये भाईचारा कसा राहील, आणि त्यातूनच संपूर्ण विकास, संपूर्ण डेव्हलपमेंट कसं होईल. याला म्हणतो आपण राजकीय प्रोसेस, राजकीय प्रक्रिया. मग याच्यासाठी जे काही लोक एकत्र येतात त्याला आपण म्हणतो पॉलिटिकल कम्युनिटी, म्हणजे राज्यच झालं. बरोबर आहे. आता या राज्याचा पूर्ण आणि समान सदस्यत्व, फुल अँड इक्वल मेंबरशिप ऑफ अ पॉलिटिकल कम्युनिटी. पहिल्या याच्यात कायदेशीर सभासद म्हटलं, दुसऱ्या याच्यात आपण शब्द वापरतो पूर्ण आणि समान. म्हणजे इथे कायदेशीर सभासद आहे तो, पण त्याचं सभासदत्व कसं आहे, परिपूर्ण आहे, फुल मेंबर आहे. पण फुल मेंबर आहे, मग दोन मेंबर्स मधलं कसं रिलेशन, अंबानी अडाणी आणि इकडे रिक्षेवाला, कसं करायचं बाबा, जमत नाही जुगाड. तर हा इक्वल मेंबरशिप. काय म्हणते,
इक्वल मेंबरशिप, बरोबर आहे, लक्षात. समान सदस्यत्व ही जी संकल्पना आहे ना, पूर्ण आणि समान सदस्यत्व, हीच एक क्रिटिकल सिच्युएशन आहे, पर्टिक्युलरली डेमोक्रॅटिक कॅपिटलिस्ट स्टेट जे आहेत, है ना, किंवा डेमोक्रॅटिक स्टेट, मॉडर्न स्टेटमध्ये जे इनइक्वेलिटी वगैरे आहे, त्याच्यामुळे याला मोठा प्रॉब्लेम आहे. पण कॉन्सेप्च्युअली आपण समजून घेऊया की फुल अँड इक्वल मेंबरशिप म्हणजे तो सभासद पूर्ण राहील. जसं उदाहरणार्थ ग्रीन कार्ड होल्डर अमेरिकेमध्ये जातात, 10 वर्ष राहतात, म्हणजे रेसिडेंट आहेत, राहतात 10 वर्ष राहतात, पण त्यांना पूर्ण नागरिक म्हटलं जातं का, म्हणजे पूर्ण मेंबर म्हटलं जातं का, फुल मेंबर म्हटलं जातं का, तर नाही रे बाबा, नाही रे बाबा. मग तुम्ही म्हणा फुल मेंबर म्हणजे कसं, तर खाली येऊ आपण. फुल मेंबरशिप म्हटली की त्याला फुल राईट्स राहतील, एन्जॉय फुल राईट्स. फुल राईट्स आहेत, पूर्ण हक्क आहेत, तरच पूर्ण मेंबर. क्लिअर, लक्षात ठेवा. फुल मेंबरशिप इज रिलेटेड विथ द फुल राईट्स. फुल मेंबरशिप नसेल तर मग राईट सुद्धा फुल नसणार, है ना. उदाहरणार्थ उदाहरण देतोय की एक ग्रीन कार्ड होल्डर आहे, अमेरिकेमध्ये काम करतोय वगैरे, बढिया. आता लफडे तुम्हाला माहित आहे काय आहे, आणि 10 वर्षापासून आहे. पण जेव्हा तिथे इलेक्शन झाले, तर त्या इलेक्शन मध्ये तो वोटिंग करू शकतो का, नाही, तो मतदान करू शकत नाही. मग त्याचा हा हक्क मतदानाचा आहे का तिथे, नाही, म्हणजेच पूर्ण अधिकार नाही. क्लिअर, लक्षात, क्लिअर झालं. फुल मेंबर म्हणजे फुल राईट्स आणि सोबत फुल प्रिव्हिलेज, जे काही विशेषाधिकार असतील, स्पेशल राईट्स. विशेषाधिकार म्हणजे स्पेशल राईट्स असतील काही, ते केवळ त्या राज्यातील म्हणजे त्या राष्ट्रातील नागरिकांनाच मिळतात, बाहेरच्यांना मिळत नाही. म्हणजे जर आमचा ट्रम्प भाऊ है ना, यानं जर म्हणलं की बाबा मी भारतात आलो, लई लाडका हो, ट्रम्प भाऊ सर्वांचा लाडका, तर लाडका हो मी, आता बिहार मध्ये इलेक्शन आहेत, तर मला बाबा वोटिंग करायचं आहे. तर आमचे प्रधानमंत्री म्हणतील बाबा ये तुझी सगळी आवभगत करतो, हा, मी तुझ्या दोस्ताव मान्य आहे, तू चल माझ्यासोबत फिराले बिहार, पण तिथं मतदान करू शकत नाही. फुल मेंबर झाला का, नाही. गेटिंग द पॉइंट, राईट. आता फुल राईट्स आहेत, मग तर विचारू नका, मजाच मजा. जास्त अधिकार मिळाले म्हणजे पूर्णच अधिकार मिळाले तर का लोचा होते, का लोचा होते. पोट्ट्याले घरात, पोट्ट्याले जर पूर्णच मस्तपैकी स्वातंत्र्य दिलं, कर बापू जसा करायचा तसा, तर तो का करते, घर उधळते, आहे की नाही, घर उधळते की नाही. म्हणजे फुल राईट्स मे रिच टू अनार्की, स्वैराचार निर्माण होऊ शकतो आणि बर्बादी होऊ शकते. म्हणून नागरिक जो आहे तो केवळ फुल राईट्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये नाही, तर खाली येईल अलिजियन्स टू द स्टेट, राज्याप्रती निष्ठा ठेवून राज्याप्रती ज्या काही ड्युटीज असतील आणि ऑब्लिगेशन्स असतील, जे काही कर्तव्य जबाबदार असतील, त्या त्याला पार पाडायच्या आहेत, त्याला पार पाडायच्या आहेत. इथे शब्द लक्षात घ्या, निष्ठा, राज्याप्रती, कुणाप्रती, राज्याप्रती निष्ठा, allegiance to the state, not to the government, not to any person. Be clear, not to any party, not to any community. नाही तर मग इकडे होणार नाही फुल अँड इक्वल मेंबरशिप, है ना. लक्षात घ्या, सरकार, शासन, प्रशासन, एखादा व्यक्ती असं किती तोफ, है ना, एखादी पार्टी, है ना, एखादी कम्युनिटी, एखादा धर्म, नो, इट्स नॉट कॉल्ड एज अ सिटीजन. इट इज नॉट कॉल्ड एज अ सिटीजन. सो सिटीजन इज अ पर्सन ऑफ अ स्टेट, resident of the state who is having allegiance to only state. कोणाशी निष्ठा ठेवेल तो, केवळ राज्याशी, केवळ राष्ट्राशी निष्ठा ठेवणार नाही तर त्याला काय होईल,
राजद्रोह. काय होईल? राजद्रोह. राजद्रोह हा राष्ट्राच्या दृष्टिकोनातून आहे, सरकारच्या नाही. एखाद्याने सरकारवर टीका केली तर तो राज्यद्रोह नव्हे. एखाद्या व्यक्तीबद्दल काही बोलला तर ते टॉर्चची केस चालेल. म्हणून राज्यद्रोह. राष्ट्र म्हणजे व्यक्ती नव्हे, राष्ट्र म्हणजे सरकार नव्हे, राष्ट्र म्हणजे पार्टी नव्हे, राष्ट्र म्हणजे एखादी समुदाय नव्हे. याच्याशी घेणं देणं नाही. बी क्लिअर? बी क्लिअर? तर कसा असतो नागरिक? ज्याची राज्याप्रती निष्ठा असेल, पूर्णपणे निष्ठा असेल, फुल एलिजियन्स, पूर्णपणे निष्ठा असेल. कोणीही राष्ट्राला असा डोळाही जरी उचलून पाहिला तरी नागरिक असा खवळला पाहिजे, असं त्याची आग मस्का गेली पाहिजे. तयार आहे. तू बोललाच कसा? जसा एखाद्या घराबद्दल त्या घरातील जे सदस्य असतात त्यांना आदर असतो का नाही? असतो का नाही? घराबद्दल कोणी काय म्हणला तर चाल आमच्या घरचा मामला आहे, चाल होय म्हणते, तिकडे म्हणते का नाही? बिलकुल तसंच असलं पाहिजे. आंतरिक काय आहे ते पाहून घेऊ. दुसऱ्यानं काय म्हणला ना तर बापू चल निघितून, चल पतली गली. लक्षात आलं का? दॅट इज अ एलिजियन्स टू द स्टेट अँड परफॉर्म ऑल ड्युटीज. परफॉर्म ऑल ड्युटीज म्हणजे जर राष्ट्राने म्हटलं की बाबा हा देश संकटात आहे, युद्ध होत आहे, दुसऱ्या देशाने आक्रमण केलेलं आहे, आता तुम्ही तयार व्हा, आता तुम्ही तयार व्हा. म्हणजेच काय? मिलिटरी सर्व्हिस, ऑल सर्व्हिसेस इन्क्लुडिंग मिलिटरी सर्व्हिस, ऑल सर्व्हिसेस. राष्ट्राने जर म्हटलं तर मला ही सेवा पाहिजे, ती प्रत्येक नागरिकाला देणं काय आहे? बंधनकारक आहे. काय आहे? बंधनकारक आहे. त्यालाच आपण काय म्हणू? नागरिक. आणि त्याच संकल्पनेला म्हणू आपण नागरिकत्व. तर नागरिकत्वाची जर संकल्पना आपण पाहायला गेलो तर आपल्याला काय लक्षात येते? आपल्याला काय लक्षात येते? खूप महत्वाचं आहे, आपण समजून घेऊया. की नागरिकत्व म्हटलं तर पहिल्यांदा आहे आपल्याला दिसते फुल मेंबरशिप. पहिल्यांदा आहे फुल मेंबरशिप. कोणाची? व्यक्तीची. कुणाच्या याच्यात? राष्ट्राच्या याच्यात, राज्याच्या याच्यात. मग फुल मेंबरशिप आहे तर फुल राईट्स असेल, फुल राईट्स असणार, पूर्ण अधिकार असणार. आणि पूर्ण अधिकार असणार तर केवळ माजून जाईल म्हणून फुल ड्युटीज असणार. माजू नये म्हणून फुल ड्युटीज असणार. ह्या तीन गोष्टी असतील त्याला आपण नागरिक म्हणूया. क्लिअर? क्लिअर? ओके. ही संकल्पना समजली म्हणजे सगळं समजलं. आता फक्त त्यातले इटुकले पिटुकले पाहायचे. ठीक आहे, तर चला पाहूया आता दुसरा इटुकला पिटुकला. तो काय आहे? तर हा कॉन्सेप्ट कुठून विकसित झाला, ही शब्दावली आली कुठून? तर आपल्याला दिसते लॅटिन शब्द. लॅटिन शब्दामध्ये सिविस. सिविस. सिविस मीन्स अ पर्सन, अ रेसिडेंट हु एन्जॉयज ऑल राईट्स अँड प्रिव्हिलेजेस ऑफ अ सिटी. ज्या सिटीमध्ये राहायचा, ज्या शहरात राहायचा, त्या शहरातला जो रेसिडेंट आहे, रहिवासी आहे, त्याला पूर्ण एन्जॉय करायला मिळायचा, मजा मारायला मिळायची, असा जो असेल तो सिविस. सिविस पासून मग झाला की तसं नाही बाबा, सिविस म्हटलं तर फुल एन्जॉय करा असं काय नाही. तर शब्द आला सिव्हिल, सिविक, है ना. आपण 10वी पर्यंत इतिहास व नागरिकत्व आपल्याला काही समजत नव्हतं. हा नागरिकत्व तर समजतच नव्हतं. समजत होतं का? आता माहित नाही बाबा, आता कसे टीचर आहेत तर माहित नाही, है ना. आमच्या वेळचे टीचर तर एकदम भन्नाट, एकदमच भन्नाट. का ते म्हणत ना का आम्ही समजू माहितच नाही. आज काय परिस्थिती आहे माहिती आहे, असं तशीच असं आहे ना. मोठा प्रॉब्लेम आहे हा. तर इथं सिव्हिल, सिविक्स, नागरिकत्व, सिव्हिल, नागरिक. सिव्हिल म्हणजे कसा? अ पर्सन हु इज मॅनरफुल, अ पर्सन हु इज अवेक, अ पर्सन हु इज रिस्पॉन्सिबल, अ पर्सन हु इज अवेक अबाउट द राईट्स अँड ड्युटीज. असा मोठा मोठा शब्द आहे बाबा. त्या काळात ग्रीकच्या याच्यामध्ये मग अरिस्टॉटल म्हणते एन्शियंट वर्ल्ड मध्ये, अ सिटीजन हु हॅज अ पॉवर टू टेक पार्ट इन अ डेलिबरेटी ऑर ज्युडिशियल ऍडमिनिस्ट्रेशन. तो म्हणते प्रत्यक्षात राज्यकारभारामध्ये, राज्याच्या विविध अंगामध्ये प्रत्यक्षात जो सहभागी आहे, प्रत्यक्षात जो सहभागी आहे तो नागरिक. छमायला आला आपण. अरिस्टॉटल अरिस्टोक्रॅटिक झाला, रोहित झाला एलिटिस्ट झाला, एलिटिस्ट झाला. म्हणजे बाकी काय? सामान्य जनता
मग सामान्य जनता कोणती, ज्याला नागरिक म्हणत नाही? तर स्लेव्स, गुलाम. ते का राज्यकारभारात हस्तक्षेप करता घेतात का सहभाग? नाही. तिथल्या बाया, वुमेन आणि चिल्ड्रन, हे जे आहेत हे नागरिक नव्हते. आला प्रॉब्लेम. बरोबर आहे. म्हणजे डिव्हिजन झालं, बाकीचे सब्जेक्ट आणि सम आर द सिटीजन. सो सिटीजनशिप कॉन्सेप्ट वॉज अ व्हेरी एलिटिस्ट, व्हेरी अरिस्टोक्रॅटिक. मग त्याच्यानंतर मिडिव्हियल वर्ल्ड आला. मिडिव्हियल वर्ल्ड मध्ये उच्चभ्रू राहिले काय? मोजके राजा, राजाचे प्रधान, है ना? बरोबर आहे. प्रिव्हिलेज फ्यू, पॉलिटिकल लीडर्स, हाय ऑफिसर्स. म्हणजे सिटीजनशिप मोनोपोलाइज्ड होती, तिथे एकवटलेली होती. काही मोजक्या लोकांनाच ते अधिकार होते. And therefore the word is who enjoys all rights and privileges. civis. हा अडचण आली, ही दिक्कत होती. मॉडर्न कॉन्टेक्स्ट मध्ये जिथे स्वातंत्र्याची चळवळ निर्माण झाली होती, तिथे दुसरी महत्वाची चळवळ होती, कॉन्सेप्ट ऑफ फ्री मॅन, स्वतंत्र व्यक्ती. म्हणजे डेमोक्रॅटायझेशनची प्रोसेस चालू होती, म्हणजे लोकशाहीकरणाची प्रोसेस चालू होती. मग अशा याच्यामध्ये नागरिक ही संकल्पना इक्वॅलिटी सोबत आली पाहिजे. मानवी, प्रत्येक मानव, एक मानव जो आहे तो प्रत्येक मानव समसमान राहायला पाहिजे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ सोशो इकॉनॉमिक कंडिशन. त्याची सामाजिक आर्थिक स्थिती काय आहे काही घेणं देणं आहे. डेलिबरेशन मध्ये, डिस्कशन मध्ये, राज्यकारभारामध्ये तो समान असला पाहिजे. आणि म्हणून मॉडर्न कॉन्टेक्स्ट मध्ये, आधुनिक युगामध्ये आपल्याला दिसते की त्याचं काही घेणं देणं नाही, तो प्रशासनात सहभाग घेईल. अरिस्टोक्रॅटिक किंवा एकदम एलिटिस्ट कॉन्सेप्ट घेण्यात देणं नाही. तो सामान्य नागरिक असेल, व्हेरी कॉमन मॅन असेल, हॅव्हिंग नो रिलेशन विथ द डायरेक्ट पार्टिसिपेशन विथ द ऍडमिनिस्ट्रेशन अँड द गव्हर्नमेंट, काही घेणं देणं नाही. पण तो असा नागरिक असेल ज्याला पूर्ण अधिकार असतील, फुल राईट्स असतील. आणि महत्वाचं आहे की राज्याप्रती त्याची निष्ठा असली पाहिजे आणि राज्याप्रती त्यांनी कर्तव्य निभावली पाहिजे. म्हणजेच सिटीजनशिपचा जो कॉन्सेप्ट आहे, अ रेसिडेंट हॅव्हिंग अ फुल मेंबरशिप विथ फुल राईट्स अँड फुल ड्युटीज इज अ मॉडर्न डेमोक्रॅटिक कॉन्सेप्ट ऑफ द सिटीजनशिप. क्लिअर? ओके. चला आता आपण अधिकार समजून घेऊया. कंपोनंट्स, त्यांचे घटक. नागरिकत्वाचे 3 घटक आपल्याला दिसतात. 3 एलिमेंट्स ऑफ द सिटीजनशिप. जेव्हा आपण नागरिक म्हणतो आणि त्याला हक्क म्हणतो, तर हक्क कुठले असले पाहिजे? तर आपल्याला दिसतंय राजकीय हक्क, पॉलिटिकल राईट्स, नागरी हक्क, सिव्हिक राईट्स, आणि सामाजिक हक्क, सोशल राईट्स. सिव्हिक राईट इज अ सिव्हिलियन, मीन्स अ पर्सन, मीन्स अ ह्युमन बिंग. मानव ह्या संकल्पनेतून आपल्याला सिव्हिक राईट दिसतात. पण जेव्हा आपण स्टेट ही संकल्पना बघतो तेव्हा आपल्याला पॉलिटिकल राईट्स दिसतात. आणि जेव्हा ह्युमन बिंग ॲज अ सोशल ॲनिमल असं समजतो तेव्हा सोशल राईट्स आपल्याला दिसतात. क्लिअर? राईट? ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण राजकीय पॉलिटिकल राईट्स पाहूया. पॉलिटिकल राईट्स मध्ये पहिल्यांदा शासनात त्याचा सहभाग, पार्टिसिपेशन इन द गव्हर्नन्स, डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. आता जसं पार्टिसिपेशन आहे, कुठलं पार्टिसिपेशन आहे आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सिटीजनचा? सामान्य नागरिक कुठे सहभाग होतो का? नाही. तर तुम्ही म्हणाल नाही होत, तर होतो. आरटीआय, राईट टू इन्फॉर्मेशन, आहे की नाही? येतो का नाही? बरोबर आहे. राईट. तर त्याला अधिकार आहे, त्याच्यामुळे तो पार्टिसिपेशन गव्हर्नन्स मध्ये करतो. दुसरं आपल्याला असं दिसतंय की बरेच वेळा तो अधिकाऱ्यांशी बोलायला जातो, निवेदन देतो, मोठ्या अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना निवेदन देतो, तक्रारी करतो, आंदोलन करतो. पार्टिसिपेशन इन द गव्हर्नन्स, हो, अधिकार आहे त्याला. बरोबर आहे. पॉलिटिकल राईट्स. दुसरा मतदान हक्क, राईट टू व्होट. कोण सरकार बनेल, कोणतं सरकार बनणार नाही कोणाचं, तो घेण्याचा निर्णय कोणाला आहे? नागरिकाला आहे. म्हणजेच हा पण राजकीय अधिकार आहे. सोबतच त्याला जर वाटलं की बाबा मला स्वतःलाच उभं राहायचं आहे, मीच मंत्री बनतो, कायले मतदान करू, मी मंत्री बनेन, या शेंबड्याला काय येते, मी शायना, असं जर वाटलं तर तोही उभा राहू शकते. आणि आलाच खुदा न खास्ता जिंकून तर मजा मारू शकते. बरोबर आहे. निर्वाचित पद आपण ग्रहण करू शकते. त्यानंतर राजकीय चर्चा आणि कार्यात सक्रिय सहभागी होऊ शकतो. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इन द पॉलिटिकल डिस्कशन्स अँड डेलिबरेशन्स. तुम्ही बघा, चर्चा असते, राजकीय चर्चा, राजकीय सभा असतात, पॉलिटिकल पार्टीच्या सभा असतात, है ना.
काही मंच तयार केलेले आहेत लोकांनी, त्या मंचावर डिस्कशन होतं, सध्याची स्थिती काय, बरोबर काय, चूक आहे, हा ना, न्यूट्रल याच्याने होतं, बायस त्याच्या वॉट एव्हर मे बी, पण आपल्याला दिसतंय डेलिब्रेशन आणि डिस्कशन्स होताना दिसतात, आंदोलनं होतात, मोर्चे निघतात. हे सर्व काय आहेत? राजकीय हक्क आहेत, राजकीय अधिकार आहेत. ठीक आहे, हे राजकीय अधिकार याच्यासाठी कारण की गव्हर्नन्स छान झालं पाहिजे, गव्हर्नन्स फॉर द सेक ऑफ द पीपल. क्लिअर. त्यानंतर नागरी हक्क, सिव्हिक राईट्स, विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ थॉट, बिलीफ, एक्सप्रेशन्स, जे काय असेल ते आहे ना, असलं पाहिजे ना, असलं पाहिजे ना, असलंच पाहिजे. जोपर्यंत एक व्यक्ती अभिव्यक्त होणार नाही, एक व्यक्ती तो व्यक्त होणार नाही आणि अभिव्यक्तही होणार नाही, तर त्याचा विकासच होणार नाही. आणि जेव्हा व्यक्ती म्हणजे सर्व व्यक्ती व्यक्त आणि अभिव्यक्त होणार नाही, तोपर्यंत समाजाचा विकास होणार नाही. जेव्हा जेव्हा ज्या ज्या समाजामध्ये व्यक्त आणि अभिव्यक्ताचं स्वातंत्र्य राहिलं, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, थॉट, बिलीफ याचं स्वातंत्र्य राहिलं, तो समाज त्या स्थितीमध्ये आपल्या विकासाच्या उच्चतम पातळीवर राहिला. आणि जेव्हा जेव्हा याच्यावर गदा आली, तेव्हा तेव्हा तो समाज अविकसित झाला. आता तू म्हणाल विकसित याच्याजवळ गाड्या आल्या बोलता नाही तर, मटेरियल डेव्हलपमेंट इज अ डिफरंट दॅन द होलिस्टिक सोशल डेव्हलपमेंट. लक्षात आलं का? हे जे आहे ना, हे स्किलफुल आणि थॉटफुल दोन आहे. तर हे नुसतं स्किलफुल झालं नाही पाहिजे, इंजिनियर झाला ना गाड्या घेऊन फिरला, अक्कल पण राहिली पाहिजे. बरोबर आहे ना, राईट. तर म्हणून विचार आणि अभिव्यक्त स्वातंत्र्य. स्वातंत्र्य कशाचं? न्याय, हक्क, राईट्स ऑफ जस्टिस, न्यायाचा हक्क. एखाद्यावर अन्याय झाला असेल तर न्याय मिळालाच पाहिजे. असं जर नशील मिळत तर सिव्हिक राईट्स व्हायलेट झाले. आणि म्हणूनच सिटिझनशिप ही व्याख्या जी आहे, ही शब्दावली आहे, ही संकल्पना ही क्रायसिस मध्ये आहे. ह्याच कारणांमुळे पॉलिटिकल राईट्स, सिव्हिक राईट्स, सोशल राईट, फुल राईट्स म्हटलंय ना याला, फुल राईट्स. मग आता हे लिहिलेले हे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, तर यातले रिलेटेड जे सर्व अधिकार आहेत ते पूर्ण मिळाले पाहिजे ना. परंतु असं होतं का? नाही, होत नाही, म्हणून तर गडबड आहे. आणि म्हणून तर सिटिझनशिप खऱ्या अर्थानं आहे का? आम्ही खरे नागरिक का? हे राज्य आम्हाला नागरिकत्व खऱ्या अर्थाने बहाल करतं का? खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तर राईट्स ऑफ जस्टिस सोबत कुठलाही करार असेल, घर विकायचा आहे, घाण ठेवायचं, जे काय करायचं, जे लिगल व्यवहार आहेत ते पूर्ण लिगल व्यवहार करायचे पूर्ण अधिकार म्हणजे सिव्हिक राईट्स. हे थोडं याच्यासाठी दिले रिप्रेझेंटेटिव्ह, कारण कधी कधी असे पण प्रश्न विचारतात, ते आपण क्लिअर असलं पाहिजे की कोणते राजकीय अधिकार, कोणते आपले नागरी अधिकार, कोणते हे आपले सामाजिक आर्थिक अधिकार. तर बघा, आर्थिक कल्याण आणि सुरक्षाच्या माध्यमाचा हक्क आहे ना, सोशल राईट्स टू बी मोडिकम ऑफ इकॉनॉमिक अँड वेलफेअर सिक्युरिटी. मला वाटतं की समाजसेवा करावी, मला मोकळीक असली पाहिजे, जनकल्याण करायला मला अधिकार मिळाला पाहिजे, लोकांची सेवा करायला जनकल्याण मला करायची इच्छा आहे बाबा, हे अधिकार असलेच पाहिजे. बिकॉज आय एम अ ह्युमन बिईंग अँड आय एम अ सोशल ॲनिमल. मग सोशल ॲनिमल आहे तर आय हॅव अ कन्सर्न विथ द अदर. एक गरीब माणूस दिसतो माझ्या तळमळ, मला कसं होत नाही, त्याचा उद्धार झालाच पाहिजे, मी त्याच्यासाठी कार्य करणार, तर मला हक्क मिळालाच पाहिजे समाजसेवेचा. ओके. सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा हक्क, जो काही सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा मला लाभलेला आहे तो मला दुसऱ्या जनरेशनला द्यायचा आहे, तो पण हक्क मिळाला पाहिजे. त्याची कन्झर्वेशन, त्याचं संरक्षण, त्याचं संवर्धन करायचा मला अधिकार असलाच पाहिजे. खूप महत्वाचा आहे. बिकॉज ह्युमन बिईंग इज नॉट ओनली ॲनिमल, ह्युमन बिईंग इज अ कल्चर पर्सनॅलिटी. काय? सांस्कृतिक व्यक्तिमत्व म्हणजे मानव आहे. आणि ज्याला जो सांस्कृतिक व्यक्तिमत्वाचा नाही तो माणूसच नाही. लक्षात घ्या, आलं की नाही लक्षात? तर सामाजिक सांस्कृतिक वारसा हक्क हा मिळालाच पाहिजे, हे सामाजिक हक्क त्याला बहाल झाले पाहिजे. तर हे हक्क जे आहेत 3 प्रकारचे, हे काय आहेत? घटक आहेत, एलिमेंट्स ऑफ द सिटिझनशिप.
आता आपल्याला बघायचं आहे की बाबा सिटिझनशिप याचा निर्धारक कोण, डिटर्मिनंट्स ऑफ द सिटिझनशिप, हाऊ वी आर अक्वायर्ड द सिटिझनशिप, नागरिकत्व कसं बहाल होतं, त्याचे कुठले मार्ग आहेत. तर आपल्याला असे दिसतात दोन प्रकारचे मार्ग आहेत. एक आहे जन्माने, ज्या घरी आपण जन्मलो त्या घरचे झालो, बरोबर आहे. ज्या घरी जन्मलो त्या घरचे झालो. ज्या मायबापाने म्हणला बापू तू आमच्यानंच जन्मलास, तर त्या मायबापाचे आपण पोट्टे झालो. तसंच ज्या देशात आपण जन्मलो त्या देशाचे झालो. नॅचरल बॉर्न, नॅचरल बॉर्न, ज्या देशात जन्मलो त्या देशाचे झालो. किंवा जे मायबाप असतील ज्या देशाचे असतील त्या देशाचं पोट्ट, ब्लड रिलेशन्स, ब्लड रिलेशन, नॅचरल बॉन्ड. हे बेसिक कॉन्सेप्ट इथे समजून सांगतोय. आपण टेक्निकल नंतर पाहूया मग एक्झॅक्ट कसं, हाऊ टू अक्वायर्ड द सिटिझनशिप अँड हाऊ टू रिमूव्ह, दॅट इज अ डिफरंट पार्ट. हे कॉन्सेप्ट क्लिअर करायला आलं ना लक्षात. ठीक आहे. नॅचरली बॉर्न, जन्माने नागरिक, किंवा मायबाप ज्या देशाचे म्हणून मी नागरिक. क्लिअर. ओके. दुसरं नॅचरलाइज्ड, नॅचरलाइज हे अस्क्राइब्ड स्टॅटस झालं, अस्क्राइब झालं, अस्क्राइब झालं, आपसुकच मिळतं, आपसुकच. हे अचीव्ड झालं, हे मिळवावं लागतं, हे मिळवावं लागतं, प्रयत्न करावा लागतो. काही अटी व शर्तींच्या आधारे परकीयांना नागरिकत्व बहाल होतं. हा नागरिक नसतो त्या देशाचा, त्याला नागरिकत्व त्या देश देतो काही कंडिशन्स मध्ये, विथ कंडिशन्स असतात. त्या कंडिशन्स फुलफिल करेल तरच त्याला नागरिकत्व मिळतं, अदरवाईज नागरिकत्व मिळत नाही. आणि त्या कंडिशन्सचं व्हायोलेशन जर कधी केलं तर त्याचं नागरिकत्व काढून घेतल्या जाऊ सुद्धा शकतं. ओके, राईट. तर मग नागरिकत्व प्रत्येक देश वेगवेगळ्या अटी व शर्तीच्या आधारे नागरिकत्व देतं. जसं उदाहरणार्थ इस्रायल आणि जर्मनी बघितलं तर खूपच नॅरो अँगलनी नागरिकत्व बहाल करायचा प्रयत्न करतं नैसर्गिकरणातून. ते म्हणजे कुठलं, तर प्रायोरिटी कशाला देतं, ते धर्माला देतं, रिलिजनला, आणि एथनिक ग्रुपला देतं, एथनिक ओरिजिनला देतं. आहे ना, किती नॅरो आहे बरं. आणि आमचा भारत, आम्ही भारतातले लोक आणि आम्ही भारत काय आहे, वसुदैव कुटुंबम ही आमची धरोहर आहे, ही आमची धरोहर आहे. इट इज अ हेरिटेज. बरोबर आहे, राईट. म्हणून आमच्या भारतामध्ये काय आहे, डेमोक्रेटिक आणि इन्क्लुझिव्ह नैसर्गिकरणाची प्रक्रिया आहे, इन्क्लुझिव्ह आहे. कुठला धर्म, कुठला पंथ, कुठलं वंश, हे आम्ही कधीच हे भालधंदे भारत करत नाही. काही लोक थोपवते है ना, पण प्रत्यक्षात भारत तसा आहे का, नाही. भारतातलं जी ही आहे संस्कृती आहे, भारतीय संस्कृती ही खूप व्यापक आहे, खूप डीप आहे. त्या शब्दातच आहे वसुदैव कुटुंब, ह्या शब्दातच त्याची डेप्थ आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या इथला जे नैसर्गिकरणाची जे आहे प्रक्रिया ती डेमोक्रेटिक आणि इन्क्लुसिव्ह आहे. ती कशी आपण पाहूया नंतर. क्लिअर. ओके. आता एक बेसिक थोडंसं समजून घेऊया की आपण सिटिझन सिटिझन एवढं ओरडतो, तर मग सिटिझन कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये, तर परदेशीय आणि नागरिक है ना. परदेशीय आणि नागरिक, परकीय कोण, हु इज एलियन. तर एलियन हा दोन प्रकारचा राहतो. जो त्या देशाचा नागरिक नाही, जो त्या देशाचा नागरिक नाही असा बाहेरील व्यक्ती, एनी फॉरेनर or any person who is not a citizen of the concerned country is called as a alien. क्लिअर. ओके. आता हा बघा कसा असेल, दोन प्रकार आहे. परकीय जो असेल तो मित्रत्वाच्या दृष्टिकोनातून असेल, फ्रेंडली एलियन, आणि तो शत्रू परकीय म्हणजे एनिमी एलियन असेल. आता परकीय म्हणजे परकीय जो आहे तो मित्र किंवा शत्रू, हे कसं म्हणजे हा काय इंडिव्हिज्युअलिस्टिक कॉन्सेप्ट आहे का, नाही. हा कलेक्टिव्ह कॉन्सेप्ट आहे. कसा आहे, तर ज्या देशाशी एका देशाचे मैत्रीपूर्ण संबंध असतील, अ कंट्री हॅव्हिंग अ फ्रेंडली रिलेशन्स विथ द अदर कंट्री, आणि त्या देशाचा जर व्यक्ती आला, त्या देशाचा जर नागरिक आला, तर तो काय झाला, फ्रेंडली एलियन झाला. म्हणजे उदाहरणार्थ आमचे ट्रम्प भाऊ यांच्या अमेरिकेतून एखादा नागरिक आला भारतात, ट्रम्प भाऊशी आपली दोस्तीच आहे ना, थोडी तू मैमय आहे पण दोस्तीच आहे ना, हा दोस्तीच आहे. मग ट्रम्प भाऊच्या इकडून एखादा माणूस आला, ट्रम्प भाऊनं म्हणलं जाऊन भेट तिकडे मोठा भाऊले, काही प्रॉब्लेम नाही, माझा दोस्त हो.
ते इकडे आला तर त्याला आपण काय म्हणू? मित्र परकीय, फ्रेंडली एलियन. का? तर आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आता मित्रामध्ये थोडीशी ताटातूट होतच राहते, तेवढं काय, लॉंग टर्म मैत्री तुटली का? नाही, मित्र आहेत. बरोबर आहे. दुसरं असं शत्रू परकीय, एनिमी एलियन, म्हणजे ज्या राष्ट्रासोबत युद्ध सुरू आहे, लक्षात घ्या, युद्ध सुरू आहे. युद्ध नसेल, शांतता प्रिय, तर त्याला आपण एनिमी एलियन नाही म्हणा. युद्ध सुरू आहे, जसं रशिया युक्रेन. रशिया युक्रेन, तर रशियाचा कोणी गेला, पुटिनला म्हणलं जाणे बाबा फिरून ये ना, युक्रेन मध्ये भेटून ये ना, हा, ते युक्रेन मध्ये त्याला सत्कार करतील का? नाही, नाही, है ना. एनिमी एलियन आहे तो, त्याला अलाव करणार नाही. मग काय बाबा, तर ह्या दोन्ही प्रकार जे आहेत, दोन्ही जे आहेत ते कोण आहेत? जरी हा मित्र परकीय असला आणि हा शत्रू परकीय असला तरी दोन्ही पहिल्यांदा काय आहेत? ह्युमन आहेत, मानव आहेत. आणि मानवाच्या दृष्टिकोनातून जे अधिकार आहेत, सिव्हिल अधिकार, नागरी अधिकार, ते त्या दोघांनाही मिळणार. मग दोघांना मिळणार तर हा फरक कशाला? बरोबर आहे ना. तर हा फरक याच्यासाठी की याला नागरी अधिकार अधिक मिळणार, बऱ्यापैकी मिळणार, पूर्णच नाही. नागरिकांना जे मिळतात ते धरले पूर्ण दिले नाही, कारण विशेष अधिकार असतात, काही सिव्हिल विशेष अधिकार ते नाही मिळत. ठीक आहे, राईट. पण हा जो शत्रू आहे परकीय, याला तर बेसिक डिटेन्शन करायचंही, अगेन्स्ट द डिटेन्शन जो आहे, अटक करण्याच्या विरुद्ध त्याला हक्क पाहिजे आहे, तर तो पण नाही मिळत. तो नाही मिळत, तो कोर्टात जाऊ शकत नाही. इकडे युक्रेनवाल्याने धरला, त्याला रशियनवाल्याला गचकला. लक्षात आलं का? कारण युद्ध सुरू आहे. तर बेसिक राईट पण जे आहेत ते पण कर्टेल झालेले असतात, फारच कमी असतात, नसल्यासारखे असतात. कोणाला? एनिमी एलियन. क्लिअर? क्लिअर? ओके. आता आपण राष्ट्रीयता, नॅशनॅलिटी हा कॉन्सेप्ट समजून घ्या. नॅशनॅलिटी आपण लिहितो ना फॉर्म मध्ये, है ना, नॅशनॅलिटी, राष्ट्रीयता, इंडियन लिहितो ना, बरोबर आहे. तर ते काय? तर सिटीजनशिप इक्वल टू द नॅशनॅलिटी. सिटीजनशिप इज इक्वल टू द नॅशनॅलिटी, म्हणजे नागरिकत्व म्हटलं तर राष्ट्रीयता आलीच. नागरिकत्व म्हटलं की राष्ट्रीयता आली. पण पॉलिटिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून किंवा कॉन्स्टिट्युशनल अँगलने जर बघितलं तर कॉन्सेप्च्युअली आपण सिटीजनशिप इंटरनल आस्पेक्टने बघतो, इंटरनल आस्पेक्टने बघतो, आणि नॅशनॅलिटी एक्सटर्नल आस्पेक्टने बघतो. म्हणजे आपल्याला विजा काढायचा असं ना, विजा, तर आपण नॅशनॅलिटी ह्या कॉन्टेक्स्टने बघतो. आलं की नाही लक्षात? विजा काढायचा असेल तर नॅशनॅलिटी या कॉन्टेक्स्टने बघतो. आणि जेव्हा आपण पॉलिटिकल राईट्स वगैरे हा शब्द वापरतोय पर्टिक्युलरली, तर आपण सिटीजनशिप ह्या कॉन्टेक्स्ट बघतो. सो इंटरनल पॉलिटिकल लाईफ कशी आहे त्या कॉन्टेक्स्टमध्ये सिटीजनशिप, आणि इंटरनॅशनल डीलिंग करताना नॅशनॅलिटी हा कॉन्सेप्ट आपण वापरतो. ठीक आहे, मला वाटते क्लिअर झालं असेल, बऱ्यापैकी समजून सांगितलं, डेप्थमध्ये आलेले आहे. अभ्यास करता त्याबद्दल काही म्हणणं नाही माझं. म्हणून ऑल द बेस्ट.